वेगळे पद शोधा. एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी. आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. जेव्हा छायांकित हा भाग आपल्याला त्याच्यावरून आकार व स्थान लक्षात घ्यायचे. पॉईंट नंबर 2, सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात. त्यापैकी एका आकृतीचे असे 2 समान भाग करता येत नाहीत. एकात एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर बाहेरच्या आकृतीची तुलना आपल्याला आधी करायची आहे, मग आतील आकृतीची तुलना करायची आहे. पॉईंट नंबर 4, आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब असू शकतात. चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्याने अंतर्वाचन उपयोगी पडेल. चला तर पाहूया प्रश्न. बघा, स्वाध्यायाला सुरुवात करायची आहे. तत्पूर्वी अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ABCD अशा दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत व एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे, म्हणजेच काय, वेगळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या अक्षराचे वर्तुळ गोल करा. चला तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये हे जे आपल्याला डॉट दिसत आहेत ते या बॉक्सच्या या साईडला आहेत. तिन्ही एका क्रमामध्ये, परंतु ऑप्शन नंबर C मधले हे जे 2 आहेत, हा बिंदू इथं L आकार होत नाही, तो आतल्या बाजूला तयार होत आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय असेल आपला, पर्याय क्रमांक C काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. यामध्ये आपल्याला निराळी आकृती ही ऑप्शन नंबर C. यामध्ये बाणाची दिशा काय केलेली आहे, वरच्या दिशेला गेलेली आहे. बाकी सर्व बाणांच्या दिशा वर्तुळाच्या बाजूला दिसून येतील. तर क्वेश्चन नंबर 3 पाहू. मध्ये आहे त्रिकोण, त्रिकोणाच्या 3 बाजू आणि बाहेर सुद्धा वर्तुळ दिलेले आहेत 3. आतमध्ये आहे चौरसाच्या 4 बाजू, बाहेर वर्तुळ दिलेले आहेत 3. आतमध्ये आहे चौरसाच्या 4 बाजू व बाहेर वर्तुळ दिलेले आहेत 4. आतमध्ये आहे पंचकोन व त्याच्या बाजूला वर्तुळ दिलेले आहेत 1 2 3 4 5. तर मग इथं वेगळा फरक जाणवून देत आहे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये एक आकृती आतल्या आकृतीपेक्षा एक आकृती जास्त आलेली, कमी आलेली आहे. क्वेश्चन नंबर 4. तर यामध्ये आपल्याला काही चिन्ह दिसत आहेत. यामध्ये आपण रेषांची संख्या मोजायची आहे. यामध्ये बघा 1 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 आणि 4. यामध्ये 1 2 3 4 5. या आकृतीमध्ये 5 रेषा आल्यामुळे आपला पर्याय क्रमांक D हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 5. यामध्ये या जर आकृतीला आपण सरळ 90 अंशामध्ये फिरवलं तर ही रेष या बाजूला येईल. ही रेष अशीच आहे, हिला याच साईडला राहील. जर या आकृतीला आपण सरळ फिरवलं तर ही रेष जी आहे ती डाव्या हाताला येत आहे व या आकृतीला आपण सरळ फिरवल्यानंतर जी ही रेष आहे ती उजव्या बाजूला येत आहे. मग तिन्ही बाजूच्या रेषा उजवीकडे येत आहे, फक्त पर्याय नंबर C मधली रेष डाव्या बाजूला येत आहे. म्हणून ऑप्शन नंबर C हा यामधला वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 पाहायचा असेल तर RUN ह्यामध्ये आपल्याला आरच्या जागी आलेला आहे K, म्हणून हा पर्याय काय असेल, वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 7. बैलगाडी, सायकल, जहाज आणि टांगा किंवा 3 चाकी सायकल हे तीनही जे वाहन आहेत ते रस्त्यावर चालतात, परंतु जहाज हे पाण्यामध्ये चालते, त्याच्यामुळे पर्याय नंबर C हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये पाहायचं असेल तर ऑप्शन नंबर A मध्ये काटकोन त्रिकोण बनलेला आहे, C मध्ये सुद्धा काटकोन आहे आणि D मध्ये सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. फक्त ऑप्शन नंबर B मध्ये आपल्याला लघुकोन पाहायला मिळतो, म्हणून हा पर्याय काय असेल, वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये जर पाहायला गेलं तर या बॉक्सच्या
डाव्या बाजूला आपल्याला डॉट दिसत आहे. या साईडला सुद्धा बॉक्सच्या डाव्या बाजूला डॉट आहे. आकृतीला जर तुम्ही फिरवलं तर या बॉक्सच्या सुद्धा डाव्या साईडला डॉट आहे. परंतु या आकृतीला 4 नंबरच्या आकृतीला तुम्ही कोणत्याही दिशेत फिरवलं तरी बॉक्सच्या उजव्या बाजूला हा जो डॉट आलेला आहे त्याच्यामुळे ही आकृती वेगळी असेल. क्वेश्चन नंबर 10 ह्यामध्ये सर्कल जी चिन्ह आहेत हे 2 सर्कल एकामध्ये एक आहेत. इथे सुद्धा सेम तशीच क्रिया आहे, इथे सुद्धा आहे. परंतु पर्याय नंबर डी मध्ये 3ही वर्तुळ एकात एक आलेले आहेत, त्याच्यामुळं पर्याय नंबर डी हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 11 मध्ये पाहायला गेलं तर इतर बी, सी आणि डी या आकृत्या आकृत्याच्या मधोमध जाऊ शकतात, परंतु पर्याय नंबर ए मधील जाऊ शकत नाही. क्वेश्चन नंबर 12 इथं जर आकृत्यांचं निरीक्षण करायला गेले ए, बी आणि सी हा एका त्यांच्या भागापैकी एक पाव भाग काय आहे रंगवलेला आहे, परंतु ऑप्शन नंबर डी मध्ये पूर्ण अर्धा भाग रंगवलेला आहे, म्हणून पर्याय नंबर डी हा वेगळा येईल. क्वेश्चन नंबर 13 यापूर्वी आपण आकृती पाहिल्यासारखी या आकृतीला सरळ दिशेत उभं केलं तर ही वायची रेष अशी बनेल, या आकृतीची रेष अशी. या आकृतीला जर तुम्ही फिरवून सरळ केलं तर हा वाय असा बनत आहे आणि या आकृतीला जर तुम्ही सरळ केलं तर हा वाय असं बनत आहे. ए, सी आणि डी हा पर्यायातल्या रेषा सारख्या होत आहे, फक्त बी मधला वाय किंवा ही जी आकृती आहे ती विरुद्ध दिसत आहे, त्यामुळे पर्याय नंबर बी हा इथं करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 14 मध्ये हे जे त्रिकोण, वर्तुळ आणि हे जे आयत आहेत ते एकात एक मिक्स आहे, परंतु बी नंबर पर्यायातील हा एक जो चौरसाचा भाग आहे 2 मध्ये मिसळलेला नाही, वेगळा आहे, त्याच्यामुळे ही आकृती वेगळी असेल. क्वेश्चन नंबर 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो बाहेर चौकोन आतमध्ये वर्तुळ. इथं बाहेर वर्तुळ आतमध्ये वर्तुळ, बाहेर त्रिकोण आतमध्ये त्रिकोण, बाहेर त्रिकोण आतमध्ये त्रिकोण. इथं आपल्याला आतमध्ये चौरस आकृती पाहिजे होती, पर्यायामध्ये ए मध्ये ती चौरस आकृती आलेली नाही, म्हणून हा पर्याय एक हा इथं वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 16 या आकृतीचं पण आपल्याला तीच गोष्ट करायची आहे. हा लेफ्ट राईट राईट लेफ्ट राईट पर्याय नंबर सी हा वेगळा येत आहे, म्हणून इथं क्वेश्चन नंबर 16चं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 70 यामध्ये जर आपण रेषांचा विचार केला किंवा इथं ऑप्शन नंबर ए, बी आणि डी मध्ये इथं रेषा आलेल्या आहेत, सी मध्ये एक अर्धवर्तुळ आलेला आहे, इथं स्ट्रेट लाईन आलेली नाही, त्याच्यामुळे पर्याय नंबर सी वेगळा बनेल. क्वेश्चन नंबर 18 मध्ये आज जी आकृती आहे त्या आकृतीच्या 4ही शिरोबिंदूंना तीच आकृती आलेली आहे. इथं सुद्धा त्रिकोणाच्या 3ही शिरोबिंदूंना तीच आकृती आलेली आहे, परंतु वर्तुळाच्या जर विचार करायला गेलं तर या वर्तुळावर अर्धवर्तुळामध्ये ती आकृती आलेली आहे, म्हणून हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 19 ए, बी, सी हा क्रम आलेला आहे, डी, ई, एफ हा सुद्धा क्रम आलेला आहे, जी, एच, आय हा सुद्धा क्रम आलेला आहे, जे, के, एल हा क्रम वेगळा लागत आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हा इथं वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 20 मध्ये पाहता क्षणी आपल्याला लक्षात येईल इथं 2 लाईन आलेल्या आहेत व एक वर्तुळ रंगवलेला असल्यामुळं हा पर्याय वेगळा असेल. पण क्वेश्चन नंबर 21 पासून स्टार्ट करणार आहोत. क्वेश्चन नंबर 21 मध्ये ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी मध्ये पाहता ही जी साईड आहे तिच्या आतल्या बाजूला आपल्याला अशी रेष ओढलेली दिसते. बी मध्ये सुद्धा सेम तसंच आहे, परंतु सी या ऑप्शनमध्ये ही जी रेष आहे ती अपोजिट साईडला गेलेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हा
करेक्ट पर्याय असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. डोळे, हात, कान आणि ओठ. डोळे, कान आणि ओठ हे चेहऱ्याचे भाग आहेत. हात हा चेहऱ्याचा भाग नसल्यामुळं हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 23. ह्या लाईनची सुरुवात जर या लाईनला आपण सरळ केलं तर राईट टू लेफ्ट अशी होत आहे. या लाईनची सुरुवात लेफ्टपासून होत आहे. या लाईनची सुरुवात लेफ्टपासून होत आहे आणि 4 नंबरची सुद्धा लेफ्टपासून होत आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 24. चारही आकृतीचे निरीक्षण करता आपल्याला दिसून येते की ऑप्शन नंबर ए, बी आणि डी मध्ये जो हा ॲरो आहे हा मोठ्या लाईनवरती आलेला आहे. ऑप्शन नंबर सी मध्ये हा छोट्या लाईनला ॲरो आलेला आहे. म्हणून ही आकृती काय असेल, वेगळी असेल. क्वेश्चन नंबर 25. TIC, CTI, T. ऑप्शन नंबर सी मध्ये हा शब्द, हे अक्षर वेगळे आलेले आहे. त्याच्यामुळं पर्याय नंबर सी हा इथं योग्य असेल. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 मध्ये ऑप्शन नंबर ए, बी आणि डी पाहता सी मधील जी डोळे आहेत ते खालच्या बाजूने आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी हा वेगळा पर्याय असेल. क्वेश्चन नंबर 27. ऑप्शन नंबर ए मध्ये 1 2 3 1 2 3 सर्कल दिलेले आहेत. इथं क्रॉस साईन 1 2 3 4 1 2 3 4 सेम आलेले आहेत. इथं 4 3 2 2 म्हणून ऑप्शन नंबर सी हा वेगळा असेल, सेम साईन नसल्यामुळे. क्वेश्चन नंबर 28. ABC मध्ये ज्या लाईन आहेत त्या एकमेकींना टच नाही झालेल्या आहेत. डी मध्ये इथे एकमेकींना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हा इथं वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 29 मध्ये बाणाची दिशा वरून खाली आलेली आहे. बी मध्ये सुद्धा वरून खाली आलेली आहे. सी मध्ये सुद्धा सेम आहे. ऑप्शन नंबर डीला जर तुम्ही आकृतीला सरळ करून पाहिलं तर ही रेष अशी आलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर डी हा इथे वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 30. ABC या तीनही पर्यायातून आपल्याला प्रकाश दिसतो किंवा उजेड पडत असतो, परंतु ऑप्शन नंबर डी मधून हा श्वास किंवा धूर असतो. त्याच्यामुळे याच्यामधून प्रकाश मिळत नाही. हा ऑप्शन नंबर डी योग्य असेल. क्वेश्चन नंबर ABC. आकृतीची आरशातली प्रतिमा ही समोर पडलेली आहे किंवा आरशातील प्रतिमा आहे, परंतु आकृती डी मध्ये या आकृतीची पाण्यातली प्रतिमा आलेली आहे. म्हणून हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 32. बाहेर सर्कल, आत सर्कल, बाहेर स्क्वेअर, आत ट्रायंगल, बाहेर ट्रायंगल, आत ट्रायंगल, बाहेर सर्कल, आत सर्कल. ऑप्शन नंबर बी हा वेगळा येईल. आतमध्ये आपल्याला चौरस आकृती पाहिजे होती. क्वेश्चन नंबर 33. ऑप्शन नंबर ए, बी, सी मध्ये ह्या आकृतीच्या पाण्यातल्या प्रतिमा आहेत. डी मध्ये व्ही आणि सी ही काय पाण्यातली प्रतिमा आहे. इथं आरशातल्या प्रतिमा आलेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 मध्ये जर आपण चिन्हांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर हा जे डॉटवाला सर्कल आहे तीनही पर्यायामध्ये एका ठिकाणी आहे. सी मध्ये मात्र त्याची जागा स्थान बदललेलं असल्यामुळे तो पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 35. इथं जे चिन्हांची संख्या आहे 4 5 4 4, बाकी तीनही पर्यायात 4 ही संख्या आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये 5 असल्यामुळे ही आकृती वेगळी असेल. क्वेश्चन नंबर 36. ऑप्शन नंबर ए, बी आणि डी यामध्ये दिलेल्या आकृत्या एकमेकींना टच झालेल्या आहेत. ऑप्शन नंबर सी मध्ये त्या नाही मिळालेल्या आहेत किंवा एकमेकाला छेदत नसल्यामुळे हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 37. ऑप्शन नंबर ए, सी आणि डी पाहता ज्या रेषांची दिशा आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये ज्या रेषा आहेत ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहेत, म्हणून हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 38.
ह्यामध्ये ऑप्शन नंबर डी हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 39. कॅरम, चेस आणि पत्ते हे एका ठिकाणी बसून खेळायचं खेळ आहे, बसून खेळला जाणारा खेळ आहे, परंतु क्रिकेट हा मैदानात जाऊन खेळावा लागतो, म्हणून हा पर्याय वेगळा असेल. ऑप्शन नंबर ए, बी आणि डीमध्ये आकृतीचे समान भाग झालेले आहेत, परंतु ऑप्शन नंबर सीमध्ये आकृतीचे समान भाग नाही होत, त्यामुळे हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 41मध्ये ए, बी आणि डी हे आपण ह्यामध्ये सॉक्स हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 42. इथं जे स्टार आहेत, इथं स्टार हा वेगळ्या प्रकारचा आलेला असल्यामुळे ऑप्शन नंबर 42ला बी हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 43. हे जी चिन्हांची संख्या ही वरच्या दिशेला दोन्ही चिन्ह एका ठिकाणी आलेले असल्यामुळे ऑप्शन नंबर सी हा वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 44मध्ये ऑप्शन नंबर डी हा वेगळा येते, कारण की इतर 3 आकृत्यामध्ये आतील आकृती बाहेरच्या आकृतीला टच नाही झालेली आहे. ऑप्शन नंबर डीमध्ये ती एकमेकीला स्पर्श झालेली आहे. क्वेश्चन नंबर 45. यामध्ये ऑप्शन नंबर डी हा वेगळा असेल. हा जो त्रिकोण आहे हा चौरसाच्या एका बाजूला टच झालेला आहे, त्याचा एक फक्त शिरोबिंदू टच झालेला आहे. इतर आकृत्यामध्ये 2 शिरोबिंदू त्याचे टच झालेले पाहायला मिळतील. क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46मध्ये ए, बी आणि सी या आकृत्याचे समान 4 भाग झालेले आहेत, परंतु ऑप्शन नंबर डीमध्ये समान भाग झालेले नाहीत. क्वेश्चन नंबर 47 मधील जर आकृतीचं निरीक्षण केलं, ऑप्शन नंबर सी मधल्या आकृतीचे डोळे हे चौरस आकृती दिलेले आहेत, इतर आकृतीमध्ये वर्तुळ दिलेले आहे, म्हणून ही आकृती वेगळी असेल. ऑप्शन नंबर ए, बी आणि डी मध्ये काटकोन त्रिकोण बनत आहे, ऑप्शन नंबर सी मध्ये मात्र लघुकोन बनत आहे, म्हणून हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 49. ए, बी, सी, डी चं निरीक्षण करता ऑप्शन नंबर ए, बी, सी हे 2 चाकी वाहन आहे, ऑप्शन नंबर डी हे 3 चाकी वाहन असल्यामुळं हे पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50मध्ये पर्याय नंबर 1 हा वेगळा असेल. यामध्ये जी दिलेली रेषा आहे ही मध्यभागी आलेली आहे आणि ह्या तीनही आकृतीमध्ये शेवटच्या किंवा आकृतीच्या साईडनी रेष आलेली आहे. क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51मध्ये ऑप्शन नंबर डी हा पर्याय वेगळा येईल, इथे एक रेष बाजूला नाही दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 52मध्ये पाहता बी, सी, डी मध्ये रेषा या क्रॉस पद्धतीने दिलेल्या आहेत, इथे सरळ असल्यामुळे हा पर्याय ए वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53मध्ये बी, सी, डी हा कला आहेत आणि ऑप्शन नंबर ए हा कला नसल्यामुळे ही वेगळा असेल, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55चा करेक्ट आन्सर हे ऑप्शन नंबर सी असेल, रंगवलेला भाग दोन्ही एक साईडला आलेला असल्यामुळे. क्वेश्चन नंबर 55 मध्ये ऑप्शन नंबर ए हा वेगळा असेल. ऑप्शन नंबर सी हा वेगळा असेल, कारण की जे याची आरशातली प्रतिमा दिलेली आहे. आकृतीचं निरीक्षण करताना आतील आकृतीपेक्षा बाहेरची आकृती एकने कमी आहे, परंतु ऑप्शन नंबर सीमध्ये आतील आकृती जेवढी आहे तेवढ्याच प्रमाणे बाहेरची पण आकृती आहे, त्यामुळे हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 58. हा जो बाण आहे हा बाहेरच्या दिशेने असल्यामुळे हा पर्याय वेगळा असेल. क्वेश्चन नंबर 59. ही जी वर्तुळाची पाहता ऑप्शन नंबर ए, बी आणि डीमध्ये हे वर्तुळ तीनही एका रेषेत आहेत, परंतु ऑप्शन नंबर सीमध्ये या ठिकाणी यायला पाहिजे होता. क्वेश्चन नंबर 60 मधील ऑप्शन नंबर डी हा वेगळा आहे, याची पाण्यातली प्रतिमा बनलेली नाही.